नमस्कार काव्य शिको मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या उपक्रमात फुलांवरील कविता उपक्रमात आज या उपक्रमातील 26वे पुष्प आहे, 26वी कविता आणि आजचे फुल आहे लिली. ज्या फुलाचा जगात सर्वात जास्त व्यापार होतो, तसेच फार प्राचीन काळी भारतात हे फूल उपलब्ध प्राचीन काळापासून आहे. या फुलाचा बायबल ग्रंथात उल्लेख आहे आणि याचे अनेक प्रकार आहेत. 300 ते 400 प्रकार आहेत. त्यातील जवळजवळ 100 प्रकार भारतात आढळतात आणि खूप बारमाही मागणी असलेलं फूल आहे. तर आजची कविता आहे फायद्याची लिली, असं शीर्षक आहे कवितेचं. शीर्षक फायद्याची लिली. आज कविता ऐकूया. फायद्याची लिली. लोकप्रिय मागणी बारमाही. लोकप्रिय मागणी बारमाही हारगुच्छ सजावटीसाठी. लोकप्रिय मागणी बारमाही हारगुच्छ सजावटीसाठी. विविध रंगी तुतारीसारखी फुले 6 पाकळ्यांची मोठी. लोकप्रिय मागणी बारमाही हारगुच्छ सजावटीसाठी. विविध रंगी तुतारीसारखी फुले 6 पाकळ्यांची मोठी. फुले नाना रंगाची आकर्षक 300 ते 400 प्रकारची. फुले नाना रंगाची आकर्षक 300 ते 400 प्रकारची. व्यापारासाठी मागणी मात्र होते केवळ 100 प्रकाराची. फुलशेत अन बागेसाठी इष्ट. फुलशेत अन बागेसाठी इष्ट. थंड हवामान. जमीन निचऱ्याची. याच्या उत्पादनाला जमीन निचऱ्याची लागते. फुलशेत अन बागेसाठी इष्ट. थंड हवामान. जमीन निचऱ्याची. चुनखडी नसलेली उपयुक्त तशी डोंगराळ प्रदेशाची. फुलझाड लावा बागेत अंगणी अथवा लहान मोठ्या कुंडीत. फुलझाड लावा बागेत अंगणी अथवा लहान मोठ्या कुंडीत. कडाक्याची थंडी फुलांना मारक. सुंदरतेमुळे वापर होतोच जगात सर्वत्र. फुलझाड लावा बागेत अंगणी अथवा लहान मोठ्या कुंडीत. कडाक्याची थंडी मारक फुलांना. सुंदरतेमुळे वापर सर्वत्र जगात. देशात लिलीची लागवड प्राचीन. उल्लेख सापडेल बायबल ग्रंथात. देशात लिलीची लागवड प्राचीन. उल्लेख सापडेल बायबल ग्रंथात. तशी विशेष काळजी नसते गरज. तशी विशेष काळजीची नसते गरज. पिकवणार राहील नेहमीच फायद्यात. तशी विशेष काळजीची नसते गरज. पिकवणार राहील नेहमीच फायद्यात. तशीही जगात सर्वत्र जास्त व्यापार होत असलेले फूल लिली. आणि ती फायद्याची कशी आहे हे आपण कवितेतून ऐकलेलं आहे. लिली किती प्राचीन फुल आहे ते ऐकलेलं आहे. तर ही कविता आपल्याला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळांना शेअर करा, कमेंट लिहा. या चॅनलला कोण नवीन असेल किंवा कोणाचं राहिलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. या आधीच्या 25 कविता फुलांवरच्या आहेत, त्या ऐकल्या नसतील तर जरूर ऐका. आता या उपक्रमातील शेवटचे पुष्प आपण पुढच्या आठवड्यात ऐकणार आहोत. पाताळातील फूल. या उपक्रमाची सुरुवात केली होती स्वर्गीचे फूल या कवितेपासून. स्वर्गीचे फूल, जे फूल भगवान कृष्णाने पृथ्वीवर आणलं, असं पारिजात, हे आपण कवितेतून ऐकलं. आता ह्याचा शेवट मध्ये आपण कैलासपतीवर होतो. कैलासपती फुलाची माहिती ऐकलेली आहे. आणि आता शेवटचं पुष्प पुढच्या आठवड्यात आपण ऐकणार आहोत पाताळातील फूल. आता ते कोणतं ते पुढच्या आठवड्यात ऐकूया. धन्यवाद.